जौनपुर के मानकापुर पुलिस स्टेशन क्षेत्र से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां महज एक मामूली विवाद में एक मजदूर पर जानलेवा हमला कर दिया गया। यह पूरी घटना मानकापुर के सबीना सोसाइटी क्रॉस स्कूल के पीछे गोरेवाड़ा इलाके की है। यहाँ एक छोटे से मकान का निर्माण कार्य चल रहा था। इसी कंस्ट्रक्शन साइट पर मध्य प्रदेश के रहने वाले दो मजदूर सुनील बरमैया और दशरथ उर्फ दीपक सरेआम एक साथ काम कर रहे थे। पुलिस के मुताबिक 21 मई की रात करीब 9 बजे दोनों ने एक साथ बैठकर शराब पी थी। इसके बाद आरोपी दशरथ वहां से अपने किराए के कमरे पर चला गया, लेकिन कुछ ही देर बाद पीड़ित सुनील बरमैया ने दशरथ के एक साथी को फोन कर यह आरोप लगाया कि दशरथ ने उसके कपड़े चुराए हैं। कपड़े चोरी का इल्जाम सुनते ही आरोपी दशरथ आग बबूला हो गया। वह गुस्से में वापस कंस्ट्रक्शन साइट पर पहुंचा और सुनील से बहस करने लगा। देखते ही देखते विवाद इतना बढ़ गया कि दशरथ ने पास ही पड़ी लकड़ी की बल्ली उठाकर सुनील के सिर पर मार दी। घटना की सूचना मिलते ही मानकापुर पुलिस की टीम तुरंत मौके पर पहुंची। दोनों को आनंद फानंद में अस्पताल ले जाया गया। गंभीर रूप से घायल सुनील बरमैया की हालत बेहद नाजुक बनी हुई है और फिलहाल उनका मेयो अस्पताल में इलाज जारी है। पुलिस ने आरोपी दशरथ के खिलाफ जानलेवा हमला के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच मानकापुर पुलिस कर रही है। मानकापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सबीना सोसायटी इकरा स्कूलच्या पाठीमागे गोरेवाडा या ठिकाणी एक छोट्याशा घराचं बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकाम साईटवर दोन कामगार जे आहेत, लेबर आहेत, त्यांचा आपसामध्ये वाद झालेला आहे। याच्यामध्ये जो जखमी लेबर आहे सुनील बरमैया नावाचा आणि यातील अटक आरोपी आहे दशरथ उर्फ दीपक सरेआम, हे दोघेही मध्य प्रदेशचे राहणारे आहेत। हे दिनांक 21 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांनी दोघांनी दारू पिऊन एकत्र दारू पिली। त्याच्यानंतर जो आरोपी दशरथ उर्फ दीपक आहे हा त्याच्या राहत्या रूमवर, भाड्याच्या रूमवर निघून गेला। काही वेळानं जखमी जो आहे सुनील बरमैया याने आरोपीच्या एका सोबत राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून सांगितले की माझे कपडे त्याने चोरून नेलेले आहेत। ते ऐकून आरोपी दशरथ उर्फ दीपक सरेआम याला राग आला। तो त्या ठिकाणी साईटवर पुन्हा आला आणि जखमी इसम सुनील बरमैया याच्याशी त्याने वाद घातला। या ठिकाणी दोघांमध्ये वादावादी होऊन आरोपीने जखमीला लाकडी बल्ली डोक्यावर मारून जखमी केलेला आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस टीम आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। त्या दोघांनाही हॉस्पिटलला नेण्यात आलं। त्यामध्ये सुनील बरमैया हा गंभीर जखमी होता। त्याला सध्या सर्जिकल ICU मध्ये मेयो हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेले, पुढील उपचार चालू आहेत। यामध्ये जो ठेकेदार आहे प्रदीप लांजेवार, त्यांनी याबाबत घटनेची तक्रार पोलिसांकडे दिलेली असून आरोपी विरुद्ध कलम 109 म्हणजेच जुना IPC 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। येथील जखमीची अवस्था ही गंभीर आहे, उपचार सुरू आहेत। या आरोपीला तात्काळ वैद्यकीय तपासणी करून ताब्यात घेण्यात आले असून त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयानं त्याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। सदरची संपूर्ण कारवाई हे आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनचे PSI अमोल कांबळे, PSI जावेद तडवी आणि त्यांच्या टीमने केलेली आहे। पुढील तपास चालू आहे।